नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी निखिल मुंडे, आपले निखिल मुंडे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हेच आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना ई पीक पाहणीपासून वंचित राहू नये आणि कोणालाही ई पीक पाहणी करताना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे. तर आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मी आपली सर्वांची अडचण दूर करणार आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या न्यूजनुसार शेतपिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक नोंदणी केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सर्व डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीला समोर जावे लागत आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत ही नोंदणी करून घ्यायची आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत 14,23,779 शेतकऱ्यांपैकी 3,78,711 शेतकऱ्यांनी 4,20,262 हेक्टरवर पीक नोंदणी झाली आहे. मात्र ई पीक पाहणीच्या ॲपचे सर्व्हर डाऊनमुळे ई पीक पाहणी नोंदणीत अडचण येत आहे. तरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 14,23,779 शेतकऱ्यांपैकी फक्त आतापर्यंत 3,78,711 शेतकऱ्यांनीच फक्त ई पीक पाहणी केलेली आहे. अजून उरलेले 11 लाख शेतकरी अजूनही ई पीक पाहणीनुसार वंचित आहे. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त हाच आहे की महाराष्ट्रातील एक ना एक शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित राहू नये आणि त्यांना पीक विमा आणि कोणत्याही सोयीचा मुनाफा होऊ नये, याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे. आणि राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे आत्ताच झालेल्या मुख्यमंत्री बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी एक असा निर्णय घेतलेला आहे की जे तलाठी कार्यालयामधून जर ई पीक पाहणीनुसार आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी होत नसेल तर तलाठी कार्यालयामध्ये जाऊन आपण तलाट्याला आपल्या बांधावर आणून ई पीक पाहणी स्वतः सर्वे करू शकता. जसे की आपल्याला मोबाईलमध्ये सुद्धा ई पीक पाहणी करण्याची गरज राहणार नाही. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाने सातत्याने आवाहन केले आहे. ई पीक पाहणीची नोंदणी 15 ऑक्टोबर अंतिम तारीख राहील. जिल्ह्यातील अनेक भागात ही नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे. शेतकऱ्यांनी ॲपवर स्वतःच्या मोबाईलमधून नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. खरीपातील विविध पिकांच्या पेरणी क्षेत्राची योग्य आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध व्हावी, यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार शासन धोरणे ठरवण्यात यावीत. त्यासाठी ई पीक पाहणी प्रकल्प राबवला जात आहे. ई पीक ॲपमध्ये विविध सलग तसे मिश्र पिकाची नोंद करण्यात यावी. शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी होत नाही, त्यामुळे पीक नोंदणी करायला सर्व्हर डाऊनमुळे अडचण येत आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी तलाठी सहाय्यकांना बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मदत करण्यास सांगितले आहे. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेला आहे की तलाठी कार्यालयामध्ये जाऊन आपण तलाठी सहकाऱ्यांना आपल्या बांधावर आणून आपली स्वतःची ई पीक पाहणी सर्वे करू शकता. जसे की आपल्याला मोबाईल ॲपवर सुद्धा करायची गरज पडणार नाही. आता त्याच्यानंतर आहे आपली मुदतवाढ मागणी. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्याचे जे कृषी अधिकारी त्यांनी आपल्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी प्रत्येकासाठी मुदतवाढ ही घोषणा केलेली आहे. जसे की राज्य शासनाकडे बोलत आहे की मुदतवाढ म्हणून. तर जिल्ह्यातील यंदा 6,66,379 हेक्टर खरीपाची पेरणी झाली आहे. पीक नोंदणीसाठी 14,23,779 खातेदार आहेत. त्यापैकी 3,78,711 शेतकऱ्यांनी 4,20,252 हेक्टरवर पीक नोंदणी केली आहे. काही भागात सर्व्हर डाऊनची अडचण असल्याने शेतकरी वंचित राहू नये, यासाठी मुदतवाढीची मागणी केली जात आहे. जसं की आपली मुदतवाढ आपल्याला पाहिजेतच. जसं की आपल्या इकडे विविध ठिकाणी पूर परिस्थिती झालेली आहे. काही ठिकाणी आपल्यासाठी नुकसान भरपाई पण आहे. जसे की दुष्काळी नुकसान भरपाई जशी असते ना, तशी आता ही ओला दुष्काळ असा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त हाच होता की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज जावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी ई पीक पाहणीसाठी वंचित राहू नये. तर धन्यवाद मित्रांनो. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपलं खूप खूप आभार. मी इथेच आपला पूर्ण विराम करतो.